आपण करणार आहोत बेसनच्या वड्या। ही रेसिपी खास आमच्या रुपालीसाठी आहे। तिला वडी पडलेलं बेसन पाहिजे होतं, मग त्यासाठी खास ही रेसिपी आहे। त्यासाठी टाकूया जिरे, मोहरी, लसूण सोललेला, कोथिंबीर आणि वाटण। यात लसूण, हिरवी मिरची आणि जिरे वाटलेले आहेत। हे चांगलं परतून घेऊया। आता बेसन पीठ थोडंसं हळद टाकून असं मिक्स करून घेतलेलं आहे, थोडं पाणी टाकून। तर ते आपण आता यात ओतूया मिश्रण। मीठ पण टाकलेलं आहे त्यातच। ते असं शिजवून घेऊया आता। थोडंसं पाणी टाकून पीठ शिजवण्यापुरतं। खूप नाही पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं। मग काय होतं, त्याचा असं वड्या पडतात। चांगलं शिजवून घेऊया। आपलं बेसन तयार झालेलं आहे। आता हे असं पसरून घेऊया आणि याच्या वड्या पाडून घेऊ थंड झाल्यावर। ताटाला नाही लावायचं। आता ह्या बेसनाच्या वड्या झाल्या ना, तर त्याची आपण भाजी करणार आहोत। भाजी पण दाखवते मी तुम्हाला। हे बघा, 2 मिनिटात स्वयंपाक तयार। पाटवडी रस्सा आपला तयार होणार आहे। वडीचं बेसन पण झालं आणि पाटवडीसाठी वड्या पण होणार आहेत याच्यात। आपले दोन्ही पण कामं 2 in 1 झालेलं आहे। कमी वेळात कमी साहित्यात एकदम छान रेसिपी होणार आहे। तुम्हाला आवडल्यास करून पहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आवडल्यास करून पहा, खाऊन पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। आपण बेसनची वडी बघणार होतो, तर ते आपण मगाशी पिठलं केलेलं होतं। तर आता त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। अशा वड्या तयार होतात बेसनच्या। पाणी कमी टाकलं आणि थंड झाल्यावर त्याच्या अशा बेसनच्या वड्या तयार होतात। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेऊ शकतो। छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या आहेत। अशा या आपल्या वड्या, बेसन वड्या तयार झालेल्या आहेत। बेसन करायचं तव्यावर आणि त्याच्या अशा वड्या करायच्या। एकदम साधी, सोपी आणि 2 मिनिटात तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी बेसन वडी तयार झालेली आहे। ती तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता। पोळी सोबत पण खाऊ शकता। आणि कुठे बाहेर जाताना घाई काय भाजी करावी म्हणून हा एकदम सोपा पर्याय आहे।
प्रवासात खाण्यासाठी याच्याबरोबर लोणचं असलं तोंडी लावायला तर एकदम अतिउत्तम. तर आपल्या वेदा स्पार्कल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा.